करी भीमरात्यमूर पुंडरीकायात मुनींद्र समागतिष्ठन्त मान्यकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं चराचर श्री काही श्रीने बोलत वचनाती भाविका शरण शरण हनुमान स्मरण होय सगळे विद्येच्या अधिकरण श्रीचरण श्री सद्गुरूंचे नमस्कार आता कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग सर्वात श्रेष्ठ महान संत जगद्गुरु जगदवंदनीय तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा आहे संगती देवा काही नेने गाये नाचे उडे अपुऱ्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये हनुमंताच्या दरबारात अखंड नाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण आणि संगीत रामकथा हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय संतोषजी महाराज लहाने यांच्या वाणीतून चालू आहे। सर्व गावकरी मंडळी टाळकरी मंडळी श्रोते मंडळी यांच्या अति सहकार्यातून हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय मनोहरजी दादा गोसावी पंढरपूरकर तसेच हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य भाऊसाहेबजी महाराज गोसावी पंढरपूरकर हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय विठ्ठल माऊली महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून आणि हरिभक्तीपरायण परमपूज्य रंगनाथजी बोडके महाराज भाऊसाहेबजी मस्के महाराज विश्वंभर पाटील किरण चिपळे महाराज आणि यादव बनसोडे महाराज हरिभक्तीपरायण पवन सूर्यवंशी महाराज यांच्या अति सहकार्यातून तसेच हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय मृदंगाचार्य जयरामजी महाराज जगताप गायनाचार्य हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय माऊली महाराज हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय गणेशजी महाराज बर्गे हे आले कुठनं हरिभक्तीपरायण अरुणजी महाराज हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज हो हरिभक्तीपरायण अमरजी महाराज यांच्या सहकार्यातून 23व्या वर्षातली आजची दुसरी सेवा आहे आणि ते सेवेसाठी उत्कृष्ट असा तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे।
तसा आहे तुकाराम महाराजाला भगवंतांनी सहज एके दिवशी अडवून सहज विचारलं, महाराज काय एक असा प्रश्न आहे, बोला ना, जीवनामध्ये संसारिक जीवाला खऱ्या अर्थानं सुखाची प्राप्ती होते कुठं? तुकाराम महाराजांनी सहज सांगितलं, देवा सुखाच्या प्राप्तीच्या जीवासाठी दोन ठिकाणी, एक संत आणि दुसरे भगवंत. पण भगवंता जवळच्या जीवाला सुख घेणं जरा अवघड असल्यामुळे डायरेक्ट भगवंता समोर त्यांच्या तोंडावर तुकोबराय म्हणतात, देवा खऱ्या जीवाला खऱ्या सुखाची प्राप्ती फक्त संताशिवाय होऊ शकत नाही. मान्य महाराज, त्यांच्याजवळ सुख आहे, मुबलक आहे, द्यायला तयार आहे, एक नंबरचे उदार आहे का? आहे. देणार आहेत एक नंबरनं. एकच आहे का फुकट आहे? निव्वळ फुकट आहे. गेल्या गेल्या मिळेल पण एक अडचण आहे. काय अडचण आहे? त्या लेवलनं गेल्याशिवाय तिथल्या सुखाची प्राप्ती होत नाही. कसा जा? गा, नाचा, उड्या मारा, 3 गोष्टी घेऊन जा, छंद, आनंद आणि आवड. सुख मिळेल, अजून एक अडचण आहे. आता कसली अडचण आहे? 4 गोष्टी घरी ठेवून जा, लाज, भय, शंका आणि मान, ह्यातली एक जर इकडे आणली तर सुखाची प्राप्ती होत नाही. हे सगळं घेऊन गेलो आणि हे सगळं सोडून गेलो तरी सुख मिळालं, पण आमचं कसं होईल? तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही तुमची काळजी करू नका, देव अत्यंत साहसानं तुम्हाला सांभाळतो, असा 4 चरणाचा भावार्थ आहे. प्रत्येक जीवाची इच्छा आपण सुखी झालं पाहिजे आणि प्रत्येक जीवाची इच्छा आम्ही श्रीमंत झालं पाहिजे. याच्यापेक्षा काय येतो नाही. खर्चून पैसे मिळले पाहिजे आणि एकदा पैसे मिळलं का कायमस्वरूपी आम्ही सुखी झालं पाहिजे. पण हे विरोध आहे. जरा का विरोध आहे? जिथं धन असे तर सुख नसतं, सुख असे तर धन नसतं. पैसे असले का सुख मिळत नाही आणि पैसे नसले की सुख मिळल्याशिवाय राहत नाही. कारण धन जिथं आलं का तिथं हव्यास वाढत जातो आणि धन कमी असलं का हव्यास खुंटतो आणि जिथं हव्यास खुंटतो तिथं जरा बरं होतं. पण धडपड आहे प्रत्येक जीवाचे. सुख मिळलं पाहिजे, सुख मिळलं पाहिजे. पण कलियुगाचे एक गुणधर्म आहे, जिथं जे आहे का तिथं त्याची प्राप्ती होते आणि जिथं जे नाही का तिथं आयुष्यभर हुडकलं तरी आयुष्यात कधीही मिळत नाही. तेवढाच आपला घोटाळा आहे. जे जिथं आहे तिथं न हुडकल्यामुळं, तिथपर्यंत न पोचल्यामुळं प्रत्येक जीव आज दुःखी आहे. मान्य महाराज, आमचा गैरसमज आहे. म्हणजे पैसे मिळल्यावर सुख मिळतं? नाही नाही नाही, तुमची नजर फक्त तुम्हाला ताणते असं संतांचं म्हणणं आहे. 2 मिनिटात सांगतो, लक्ष देऊ नाही का? गरीबाचं म्हणणं असतं श्रीमंताचं बरं आहे, श्रीमंताचं म्हणणं असतं जरा श्रीमंताचं बरं आहे, त्याचं म्हणणं असतं कोट्याधीशाचं बरं आहे आणि सगळ्याचं मिळून म्हणणं असतं खरंच गरीबाचं बरं आहे. थोडं लक्ष देऊ नाही का? फक्त नजर तुम्हाला तांती, पुढे गेल्यावर बरं आहे, पुढे गेल्यावर बरं आहे, पुढे गेल्यावर बरं आहे, पुढे गेल्यावर बरं आहे. कितीही पुढे जा जीवनामध्ये संसार कायम दुःखच देतो, कारण तिथं सुखाचा लवलेश आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. 1 सेकंद सुद्धा सुख जिथं मिळत नाही त्याचंच नाव संसार आहे. आमची धडपड, तुमची नजर तुम्हाला ताणते. नाही कळत तर जवळचं सांगतो, गरीबाची इच्छा असते श्रीमंताचं बरं आहे, श्रीमंताची इच्छा असते व्यापाऱ्याचं बरं आहे, व्यापाऱ्याची इच्छा असते नोकरदाराचं बरं आहे आणि या तिघाला मिळून एके दिवशी वाटतं खरंच शेतकऱ्याचं बरं आहे.
थंकला एकदा कंठाळला का माघारी फिरून एकदा बघितलं का कळतं पहिला दिवस बरे होते. आता एवढा ताण काढला एवढं पुढे आलो काही नाही. जेवढं पुढे झाल का तेवढं दुःख जास्त आहे संसारात आणि जेवढं मागं राहाल का तेवढं दुःख कमी आहे. खर्चून पैसे खर्चून टेन्शन पैसाच नाही टेन्शनच नाही. पण जीवाची नजर आहे पुढे गेल्याशिवाय खऱ्या सुखाची प्राप्ती नाही. जवळच सांगतो मजूर असतो ना मजूर लोक आहेत कामाला जाणार त्याची गाडी घेऊन यायची जे हरी काय करता मजुरी करतो म्हणला. बरं आहे गाव काय त्याला म्हणलं बरं आहे गाव 4 पिढ्या झालं आमच्या कपड्यावर नुसती मजुरी आहे. कसली बी असावी 1 एकर का व्हायला पण स्वतःची जमीन पाहिजे. कोण म्हणतंय मजूर. त्याला वाटतं 1 एकर वाल्याचं बरं चाललं असेल ज्याला 1 एकर जमीन आहे त्याची गाडी आहे जे हरी जमीन 1 एकर आहे म्हणला. बरं वहिवाटीत नाही म्हणला आपण म्हणजे वहिवाटीत नाही घेतली कशी 3 वर्ष वहिवाटली म्हणला. झालं काय बैलाच्या भाऱ्यावारी गेलं म्हणला सगळं. 2000 बैलला भाऱ्या म्हणला. महाराज 9 वाजता बैल घेऊन येतो म्हणलं. 1 मुरांत खीळ वर्गी खीळ खाली दाबी अटा नाकल आम्ही 5 ठोक रोमन काढ टाकाला राव म्हणला त्यांनी. माझं कामाला जाऊन पैसे 300 रुपये तुमच्याकडे राहिलंच म्हणतं म्हणला. महाराज जमिनीत का हे नाही परवडाल पण 2 एकर बागायत पाहिजे. हात जोडतो लक्ष द्या. ज्याला 2 एकर बागायत आहे त्याला वाटतं 5 एकर वाल्याचं बरं आहे. 5 एकर वाटतं 10 एकर वाल्याचं बरं आहे. त्याला 50 एकर वाल्याचं बरं वाटतं. त्याला 500 एकर वाल्याचं बरं वाटतं. 500 एकर वाल्याची गाडी घ्या. मोठा वाडा आहे. गादी तकिया लोड पान 400 पानाचा कसा चुरा करता येईल त्याला चहा पान येईल त्याला चहा पान. 10-12 बैला जोडे 2 मोठं ट्रॅक्टर 2 बारकं ट्रॅक्टर. नोकरदाराला कमी नाही. खूप एकट्याच्या नावावर 500 एकर त्याची गाडी आहे. जय दादा जय जमीन मी म्हणलं बोला की बोलण्याजोगं राहिलंच नाही म्हणलं. जमीन किती आहे 500 एकर आहे. एवढी मोठी जमीन असून तुम्ही नाराज आहे काय फायदा नाही. कारण आमच्या मर्जीनं काही चालत नाही म्हणलं. चालत नाही म्हणजे 10-12 बैला जोड्यात म्हणला. बैल ते नोकर वगैरे आहेत आनंदाला पारावार नाही कमी नाही काय. पण आम्ही सांगितलेलं मजूर करत नाही. आम्ही सांगितलेलं केलं का येऊ देत नाही. गेल्या महिन्याभरात पेरणी झाली म्हणला. ते पेरणीची नोकर बैल घेऊन निघाली. मी सहज म्हणलं पेरणी कुठून आली त्यांनी सहज सांगितलं वरचं 5 एकर राहिले आणि खालचं 6 एकर राहिले. माझा चाय पिली माझा पान खाल्ला माझंच बी घेऊन गेली. मी सहज म्हणलं वर गहू पेरा आणि खाली हरभरे पेरा नसतं येत म्हणले. जमीन आमची आहे नसतं जुळत. अरे मी पेरलं होता जुना काळ याला आता येत नाही. मी सांगतो म्हणून पेरलं म्हणला. वर गहू पेरलं आणि खाली हरभरे पेरलं. गहू जरा पातळ पेरलं हरभरे जरा दाट. तुम्ही शेतकरी आहेत ना हे दाट पातळ करते ना. हरभरे जरा दाट पेरले गहू जरा पातळ पेरले. गव्हाची 9 पाणी होकीविन हरभऱ्याला 11 पाणी आगाव दिली. दोन्ही खळी एक दिवशी केली आणि 1.5 पाहिली माल माझ्या मोहर आणला म्हणलं. मी सहज विचारलं खळी दोन्ही बी झाली माल एवढाच आहे कसं काय सांगत होतं म्हणलं वर गहू येत नाही आणि खाली हरभरे येत नाही. महाराज जमिनीत काही नाही कसली बी असावी 2000ची कोणा पण सरकारी नोकरी पाहिजे. 500 एकर वाला तक्याला टेकून म्हणते 2000 पगारदाराचं बरं चाललंय. 2000 पगारदाराची गाडी आहे पगार 2000 बरं. पाहुण्याचं बंद झालं म्हणून खेळतोय म्हणला. ही नोकरीशिवाय लग्न होत नाही. आणि एकदा अक्षदा पडला की टेम्पो भरून गावाकर परवडत नाही. नोकरी बरे 5000 पगार पाहिजे. त्याला वाटतं 20 पाहिजे 50 1 लाख 2 लाख 5 लाख पाहिजे. वेळ नाही आपल्याला इतका. 5 लाख पगारदाराची गाडी आहे. जे हरी पगार 5 लाख. बरं काय केलं मला बरं आहे का पहाटे 3 ला जावं लागतं संध्याकाळी 2 ला यावं लागतं. कोण खातो पैशाला स्वप्नात विश्रांती नाही. आमच्यापेक्षा किराणा दुकानदार बरा. शाळेजवळ किराणा दुकान मला पेन पेन्सिल 22 शाळेतल्या भातावर 10 कॉम्प्युटर उत्तर ती चित्र असते राव म्हणला. ते 5 लाख पगारदाराचं म्हणणं आहे किराणा दुकानदाराचं बरं आहे. किराणा दुकानदाराची गाडी आहे जे हरी दुकान 3 वर्ष झाली. बरं माल भरीत नसतो म्हणला आपण. माल भरीत नसून दुकान टाकलं कसं पहिल्यांदा एकदा भरला होता म्हणला. झालं काय सगळ्या लोकांनी उधार न्याला. त्याला बरं उधार द्यायचं मांडून ठेवायचं मागून घ्यायचं नका शिकवू म्हणला. गिरायकाला उधारी मागितल्यावर काटा निघला राव म्हणला. पुन्हा गिरायक दुकान बदलतं कोणी येत नाही. आमच्यापेक्षा पेटाय चक्की बरी. त्याचं म्हणणं चक्कीवाल्याचं बरं आहे. चक्कीवाल्याची गाडी आहे जे हरी चक्की 20 वर्ष झाली. बरं पहिल्यांदा राहील ना राव म्हणला. पहिली लोक गिरणीत दळणं ठेवून जायची राव म्हणला. मला नाही कळलेलंच बरं.
3 महिन्याला बिल होतं, आता महिन्याला बिल आहे. मेळ लागत नाही आमच्यापेक्षा इन्नावरची बरी. ज्याने इन्नावर टाकली त्याला विचारा, ती म्हणतं कपड्याचा व्यापार बरा. त्याला विचारा, ती म्हणतं सोन्याचा व्यापार बरा. 1 नंबर सोन्याचा व्यापारी. लक्ष द्या, हात जोडतो. 1 नंबर सोन्याचा व्यापारी. 500 एकर बागायतदार आणि 5 लाख पगारदार. एकात बोलवा 2025 मध्ये विचारा, बरं आहे का? ते म्हणतात महाराज सगळं सोडून देऊन कामाला जाणाराचं बरं आहे. पदर पसरतो. लक्ष द्या, खरंच आज 4 पिढ्यात गुंठाभर जमीन नाही आणि पती पत्नी मजुरी करते, त्यांच्या इतकं कोणाचं बरं नाही. किती बरं आहे? ती झोपीत नव्हतं की आंघोळ करूनच येतं आणि अंगणात नारळ. पत्नी म्हणली काय? चहा ठेव. चुलीपाशी असतो, चहा तयार आहे. परात भरून चहा पितो मजूर. 2025 मध्ये वार भाकर 3.5 कोस करून खाल्ल्या. बांध दुपारची 2.5 बांधून गेल्या. ज्याच्यात कामाला गेला का चिंचला भाकरी बांधल्या सहज लाईट लाईट नाही काही वामना सप्ताह वस्तू येऊच नाही. संध्याकाळी जागरण यांची म्हणून चालू करायची कोणी सांगितलं? लाईट नाही जाहीर केलं. इटकर उशाला घेतली, जसं काही ठेवून दिली. 11:30 वाजता झोपी गेलं. 12 वाजता मालकाचा मुलगा मोटरसायकल आला. ती नोकर झोपेला बघून हात मारली. नाना झोपला काय? हे लाईट नाही, मला तसलं बोल नको, नाही तर उद्या दुसरीकडे बदला उंडा मारला. आमन धक्क्या पोहार निघून गेलं. 2:30 वाजता उठलं, पदर पसंतो. 2:30 वाजता उठलं, 2:30 भाकरी खाल्ल्या. मी पुण्यात हात जोडतो. 4 पिढ्याचा मजूर आहे का? दुपारा जेवणाचा डबा न्यायला घरला धुवून आणत नाही, इतका भाग्यवान आहे. ते रानातली लक्ष्मी घरला न्यायची म्हणतं. खरकट्या डब्यात भाकरीचा एवढा तुकडा टाकतं, खरकटा डबा घरला घेऊन येतं. काय भाग्य आहे. अजून त्याच्यावर जेवणाचं भांड धुवायची वेळ भगवंताने आणली नाही. तुम्हाला नाही कळलेलं बरं. तुम्ही ध्यान देऊन ऐकत नाही राव. टाकला, कपड्यात बांधला असा भेगवीत. संध्याकाळी घरी आला, अंगणात डबा फेकून दिला आणि पत्नीला मला वय ग काय पंक्तीचं कोण बोलवायला तर काय? पत्नी म्हणली प्रसादाला कुठे बोलवीत असे ते काय? दोघं बी जेवायला आले. खचून जेवल्यावर संयोजकांनी सांगितले इकडे का जेवण आताच केलं. कीर्तन ऐकावं लागतं. आलोच म्हणलं घरी जाऊन अंग टाकलं. 1 मिनिटात झोपे गेलं. मजूर मी पुन्हा एकदा कोपऱ्यापासून हात जोडतो. लक्ष द्या, अजून 4 पिढ्याच्या मजुराला झोपेची गोळी खावी लागत नाही. अजून 4 पिढ्याच्या मजुराला साखरेची गोळी घ्यावी लागत नाही. अजून 4 पिढ्याचा मजूर आहे, त्याला टेन्शन नावाची चीज तयार झाली नाही. इतकं त्याचं बरं आहे. पण त्याची नजर सांगते येड्या, पुढे गेल्याशिवाय बरं होत नाही. नाही रे बाबा, तो का म्हणे उंच वारे उंचपणे. तुम्ही जेवढं पुढे जाल का तेवढं दुःख संसारात जास्त आहे. आणि जेवढं महाग राहाल का तेवढं दुःख कमी आहे. मग आमची धावपळ, तुमची नजर फक्त तुम्हाला ताणते, पुढे गेल्यावर सुख आहे. तुकाराम महाराजांचं म्हणणं नाही बाबा, जेवढं संसारात तल्लीन व्हाल तेवढं दुःख जास्त आहे. आणि जेवढं महागा राहाल तेवढं दुःख कमी आहे. नाही म्हणत नाही मी, आहे तीव्रता कमी आहे. जास्त श्रीमंताला नाही कळत. अजून 2 मिनिटात सांगतो. गरीबाला 10 रुपयाची अडचण आहे. लक्ष देऊ नाही का? मीडियमला 100 रुपयाची अडचण आहे. जरा बारा 1,000ची अडचण आहे. लय श्रीमंता 1 लाखाची अडचण आहे. झोपेत नव्हतं की अंगणात खुर्ची टाकतं, बिन तोंड होता. 11 वाजतो नुसतं फोन लावत बसतात नाराज होऊन. मला जेहरी साहेब, मला जेहरी, मला चहा घ्या, तोंड धुतलं नाही. मला 11 वाजल्या असंच आहे राव म्हणला रोज. तर एवढी म्हणा एवढा येणार, रोज 2 लाख कमावतात. दिसतं मला लोकांना जाणं 2.5 लाख आहे. कळते ना? येणं किती आहे हे नाही महत्वाचं, त्यांच्या पटीत जाणं जास्त आहे. जेवढं संसारात पुढे झाल का तेवढं दुःख जास्त आहे. महाराज काय मग तुम्हाला सुख नेमकं वाटतं कुठं? तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे संसारात बिलकुल सुख नाही. सुखाचं 2 ठिकाण आहेत, एक देव आणि दुसरं संत. पण तुमच्या जवळ म्हणण्यापेक्षा ह्यांच्या जवळ आहे असं संतांनी निर्देश केला. देवाजवळचं सुख सहजासहजी जीवाला घेता येत नाही, कारण त्यांचा स्वभाव आहे घेतल्याशिवाय देत नाही. जीवाला स्वभाव न देता मिळलं पाहिजे. संताजवळ सुख आहे, द्यायला तयार आहे आणि गेल्या गेले मिळू शकतं. इतकं सुख फक्त त्यांच्याजवळ. म्हणजे नेमकं आहे कुणाजवळ? अभंगाचं पहिलं चरण. सुख वाटे जीवा,
जवळ आहे कोणाच्या वैष्णवाच्या वैष्णव म्हणतात कोणाला तुम्हाला सर्वांना पाठ आहे एका मिनिटात सांगतो वैष्णव जन तो तेने कहिये त्याला म्हणतात कोणाला दुसऱ्याची पीडा जाणतो का त्याचं नाव वैष्णव आपल्या भाषेत सांगतो शेजाऱ्याचा मुलगा आहे दुसरीतला बेन टोपणाचा स्टीलचा डबा घेऊन शाळेकडे निघाला भाताच्या स्वटीमध्ये गच्च भरून भात घेतला स्टीलच्या डब्यात आणि मुलगा पळत रस्त्याने आला तुमच्या दारात आला तुमच्या दारात खड्यावरनं पाय घसरला डबा इकड भात इकड मुलगा खाली पडला गुडघ्यात थोडा खडा रोतला आणि रक्त वाहू लागलं तुम्ही तुमच्या पोर्च मध्ये उभाईन शेजाऱ्याचा मुलगा जर अंगणात पल्ला रक्त आलं तर तुमच्या खिशातला रुमाल घेऊन जर लगेच पट्टी बांधली तर तुमच्या इतका महान वैष्णव जगाच्या पाठीवर दुसरा नाही दुसऱ्याच्या पायात काटा मोडावा आपल्या डोळ्याला पाणी आलं की समजायचं ओरिजिनल वैष्णव आहे ते गोलच आहे जरा दुसऱ्याचं हे कलियुगाचा गुणधर्म आहे दुसऱ्याचं सुख पचवता आलं त्याच्या इतका महान दुसरा कोणी नाही तर लक्ष देऊ नाही का दुसऱ्याचं सुख पचवायला आलं का समजायचं आपल्या इतकं भाग्यवान कोणी नाही आणि दुसऱ्याच्या सुख दुःखात सहभागी झाला का समजायचं आपल्या इतकाही बरा कोणी नाही आता हे दोन घोटाळे आहेत कारण दुसऱ्याचं सुखही सहन होत नाही आणि दुसऱ्याचं दुःख झाल्यावर आनंद झाल्याशिवाय राहत नाही हे कलियुगाचा गुणधर्म आहे दुसऱ्याची पीडा जाणतो का त्याचं नाव वैष्णव बऱ्याच व्याख्या आहेत आपल्याला काही त्याची गरज नाही असा जो कोणी आहे का त्याच्या संगतीमध्ये गेल्या गेल्या सुख मिळतं संगती जर थोडी बदलली का तर सगळंच परिवर्तन जीवनाचं घडतं असं संतांचं म्हणणं आहे 2 मिनिटात सांगतो संगती थोडी बदलली सगळंच बदलतं संगती हेकडून हेकडं आली अख्खं आयुष्य बदलतं समुद्राचं मंथन झालं 14 रत्न निघाली 2 मिनिटात सांगतो 14 रत्न निघाली त्यात लक्ष्मी एक आहे आणि शंख एक आहे लक्ष देऊ नाही का शंख रत्नापैकी एक आहे आणि लक्ष्मी एक आहे लक्ष्मीने विष्णूच्या गळ्यात हार घातला शंख समोर उभा होता आणि लक्ष्मीनं शंखाला खुणवला जय हरी शंख म्हणला जय हरी आमच्या सोबत चल शंख म्हणला अरे चल हे जगाचे मला तुमची गरज नाही सहज शंकाने सांगितलं मी हात जोडतो शंख लक्ष्मी आणि विष्णू सोबत गेला नाही शंख लक्ष्मीचा भाऊ आहे शंखाची बहीण साक्षात लक्ष्मी आहे आणि त्याने विनाकारण सहज त्या मागत करायची संगती केली शंखाने आणि परिणाम काय झाला आयुष्यभर दारोदार फेंडावं लागलं जयाचा मेहुना द्वारकेचा हरी शंख दारोदारे भिक्षा मेहुना द्वारकेचा हरी शंख दारोदारी भिक्षा मागे संगती थोडी बदलली आयुष्य पलटी हल्ल शंकाच्या थोडी संगती पाहिजे कोणाची वैष्णवाची परिणाम काय सुखाची प्राप्ती मान्य आहे महाराज ते सुख त्यांच्याकडे आहे मुबलक आहे द्यायला 1 नंबरचे उदार आहे एक सांगा फुकट आहे का एकच आहे कलियुगाचा एक गुणधर्म आहे फुकट असलं का मिठी आहे आणि एकच असलं का नको आहे आणि त्यातनं अजून एक वावगा आहे काय वावगा आहे जे फुकट असतं का त्याला किंमत नाही आणि जे एकच असतं का त्याला किंमत आहे ठीक आहे का मी हात जोडून सांगतो ज्याची किंमत जास्त आहे त्याचा सर्वांना हव्यास आहे आणि ज्याची किंमत कमी आहे त्याचा सर्वांना तिरस्कार आहे कलियुगच किमतीवर गेलं किमतीवर खऱ्याला नाही किंमत किमतीला किंमत आहे कपडे थोडे साधे असू द्या गायाला बरं असू द्या माईक मरेपर्यंत त्याला कोणी मिळवू देत नाही काहीच येत नसू द्या कपडे जरा बरे असू द्या मरेपर्यंत माईक सुटत नाही हे कलियुगाचा गुणधर्म आहे
मी सांगू नाही महाराज, 2 मिनिटात सांगतो. रात्री कार्यक्रमाला गेलो ना, असं पहिली चाल म्हणताना एक आलं, बारीक कपडे जॉकेट वगैरे, ते असं उपरनं पट्टी टाचण्या पिना जाम मारून आलं टाळ घेऊन उभं राहिलं. तिथल्या लोकांनी माईक दिला, म्हणा चाल. त्यांना माईक घेतला, थाप टाकला. तो म्हणलाय ते रात्री म्हणलं सांगतो, ते रात्री म्हणला थाप टाका, कमी झालं जास्त झालं, जरा उभा करून लावा. बरंच केला प्रयत्न, माईक ढकलून दिला. नाही म्हणा ना, असलं वाजू नसतं काय म्हणलं. सरलं माग, लोक म्हणले शेवट चाल म्हणा. बरं म्हणलं, पुन्हा शेवट चाल म्हणा आलं, पुन्हा माईक घेतला, पुन्हा वाजवला. ट्रबल द्या, थोडं बास कमी करा, थोडं वेको वाढवा. अर्धा तास गेला, तुम्ही हलवू नका याला. अर्धा तास झाला. नाही म्हणा ना, सिस्टीम असते काय असली म्हणा. माईक ढकलला, माझ्या आधी पैसे घेऊन पुढे गेले. मला हात केला, माझ्या गाडी बसली. आणि तुम्ही मागाचे गायक म्हणला ना, येत नाही म्हणला ना. वातावरण बिघडलेलं आहे. मी हात पुन्हा एकदा हात जोडतो. काही एक नसू द्या आणि थोडं बरं असू द्या, लोक किंमत देतात. हव्यास कशात आहे? किमतीनं जास्त आहे ते पाहिजे, किमतीनं कमी आहे त्याचा तिरस्कार आहे. तुम्ही तुमच्या जेवणात कोणी श्रीमंत माणूस बघितला असेल, जेवणामध्ये एक तोपाची वाटी असते आणि एका बाजूला मीठ असतं. मीठ आहे का? तूप कसं किलो आहे तुमच्या? तूप तूप खरं सांगा, मला न्यायचं नाही. एक सांगा ना, ठोक 700-800 रुपये आहे, बरोबर आहे. 700 रुपये किलो तूप आहे. मीठ कसं किलो आहे? 10 रुपये किलो आहे, बरोबर ना. तुम्ही जेवणात तुम्ही श्रीमंत माणूस पाहिलं नसाल की तुपाच्या वाटीतला एकच घास खाल्ला आणि तुपात हात धुवून गेला. पाहिलाय? नाही. तुपाची वाटी पुसून आणतंय, त्याला उलट म्हणलं, दादा थोडी वाटी तोपट राहिली. बघू ना, चतकोर चपाती घेतली, अशी भेंगिवली, धुतल्यामुळेच वाटी केली. कारण 700 रुपये किलो आहे, पदर पसरतो. त्याच पट्ट्याच्या ताटात 10 रुपये किलो वाला मीठ होतं. त्यांनी चोपट हाताला असं घासलं, मीठ 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 मीठ. 10 रुपये कोणी खायना म्हणला. मीठ हात धुवून गेलं मिठात. मी पुन्हा एकदा हात जोडतो, लक्ष द्या. आहारामध्ये तुपाला जेवढं प्राधान्य आहे का, तेवढं मिठाला प्राधान्य आहे. मिठाचे एवढे हाल आहे, ह्याचं एकमेव कारण किंमत कमी आहे. हव्यास वाढला, किंमत कमी झाली, हव्यास कमी झाला. सोनं 80-90 हजार रुपये तोळा आहे, बरोबर आहे ना. म्हणते ती गुढीपाडव्यापासून 15,000 रुपये व्हायचं. मला काय एवढं माहित नाही, पण व्हायचंय. मी हात जोडतो. सोनं 10 रुपये जर किलो झालं का, 10 रुपये, तर मंदिरामोर लेकरं सोन्याच्या गोट्या खेळतील. अशा सोन्याच्या सोनं 10 रुपये किलो आहे म्हणलं, कोणी विचारित नाही. ती किंमत वाढली का हव्यास वाढतो, किंमत कमी झाली का हव्यास कमी होतो. त्यांच्या जवळचं सुख निव्वळ फुकट आहे. नाही का? अजून 2 मिनिटात सांगतो. ते टोमॅटो आहे ना, टोमॅटो आमच्या इकडं गेल्या 5-6 महिन्यापूर्वी टोमॅटो 100 रुपये किलो होतो. टोमॅटो 100 रुपये किलो. आमच्या घरच्या सांगितलं टोमॅटो घेऊन ये. म्हणलं बरं. पांढरी पिशवी तुमची करून शाटा केली घातली, सहज मंडईला गेलो. ते टोमॅटोवाला जरा गंधवाला बघून उभा राहिलो. तो 2-4 कॅरेट घेऊन होता टोमॅटोचे. मी म्हणलं जे हरी, ते मला जे हरी देत नाही रे. लगेच कळतं आम्हाला काय पाहिजे, काय ना. पुढे एक होता, त्याला बिगत होता, त्याजवळ जाऊन पुन्हा म्हणलं जे हरी, ते म्हणलं जे हरी. आहे मापात. टोमॅटो 100 रुपये किलो. मी पिशवी बाहेर नाही काढली केशातून. मला काय झालं, आमची आणायची ती, मला नाही काय झालं. भाव कसा आहे नुसता चौकशी केली. मी चौकशी करून आमच्यातले एक आलं, मजुराचा मुलगा होता, 300 रुपयाने रोजंदारी करणारा. त्याने 2 पिशव्या मोठे घेऊन आता मला बघितलं, जे हरी महाराज मिळाल, जे हरी. इकडे कोणीकडे म्हणून कुठं नाही हो, काय घ्यायचंय मला, काय नाही हो घ्यायचं, मंडई घ्यायची काय नाही. मग इकडे कोणीकडे म्हणलं, कार्यक्रम असं आलो ना, तुला काय घ्यायचंय? टोमॅटो घेतो मला. ती माझ्या पुढे उभं राहायचं. विचारलं टोमॅटो 100 रुपये किलो द्या म्हणला, 2 किलो. म्हणलं आता र तुला हजरी बाळू 300 आहे, कशी का असं ना म्हणलं, गरिबांना खायचं सोडायचं काय. माझ्या हातात 2 किलो टोमॅटो घेतले. 30 टोमॅटो गेल्या आठवड्यात आमच्याकडे 5 रुपये किलो आहे. नीट आहे का? गेल्या आठवड्यात मी सहज मंडईला गेलो, टोमॅटो 5 रुपये किलो. मी अगदी 50 किलो. कारण गरिबाची संसाराची लेवल वेगळी असते. आमची लेवल संसाराची अशी असते की जी स्वस्त वस्तू आहे ती घर भरून आणायची.
त्या वस्तूला घर कटाळायला आणि तिची किंमत वाढायला गाठ पडावी. ते जुळलं तर नाही, जुळल्यावर ही बी नाही ती बी नाही. 50 किलो घेतली की त्याचा मुलगा आला, मला जेहरी बाळ होते, मला जेहरी टोमॅटो 5 रुपयाने कोणी खाईना म्हणला, टोमॅटो निघून गेला. ते हात जोडतो, टोमॅटोत बदल नाही. टोमॅटोची किंमत कमी झाली का गरीब बी घेत नाही, आणि टोमॅटोची किंमत वाढली का गरीब बी 2 किलो घेतल्याशिवाय राहत नाही. बदल टोमॅटोत नाही, टोमॅटोच्या किमतीत आहे. किंमत वाढली, हव्यास वाढला. इथं संताजवळचं सुख निव्वळ फुकट आहे. निवण्याचा हात जोडतो. फुकट असं नका, पण ते घेता यायला पाहिजे. फुकट आहे मान्य आहे, पण ते घेता आलं तर. नाही घेता आल्यावर फुकट असून तरी फायदा काय. लय फुकट आहे आणि नाही घेता आलं तर. फुकट असून निकत असून फायदाच नाही ना. त्यांच्याजवळ इतकं सुख आहे, मुबलक आहे, द्यायला तयार आहेत, कारण त्यांचंच म्हणणं आहे आपल्याला इतका काही वेळ नाही. त्यांच्याजवळचं सुख घेण्यासाठी तिथपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. ते गेल्या देतात, आणि त्यांच्या जवळचं सुख फुकट आहे मान्य आहे, ते द्यायला बी तयार आहेत. गेल्या सुखाची प्राप्ती होते, त्यांच्याशिवाय जीवाला खऱ्या अर्थानं सुख मिळू शकत नाही, असं तुकाराम महाराजांचं पांडुरंगाला म्हणणं आहे. देवा त्यांच्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही. इतकं उदंड सुख देणारे कलियुगातले महान फक्त संत आहेत. संताशिवाय सुखाची प्राप्ती नाही. बहुपायी संतांच्या सुखवशेची ठाई. त्यांच्याजवळ सुख असतं, इतरत्र सुखाचं ठिकाण मला माहित नाही. पण त्यांच्या जवळचं सुख घेण्यासाठी एक असं राहावं लागतं. कसं अभंगाचं दुसरं सांगतात. तिथं गेल्या सुखाची प्राप्ती आहे, पण 3 गोष्टी घेऊन जाव्या लागतात. छंद, आनंद आणि आवड. आणि 3 गोष्टी एकात राहत नाही ह्या युगामध्ये. ज्याला छंद आहे त्याला आनंद नाही, आनंद आहे त्याला छंद नाही. छंद आनंद आहे त्याला आवड नाही, आवड आहे आनंद नाही, आनंद आहे छंदच नाही, दोन्ही आहे आवडच नाही, एकाच राहत नाही. लय आनंद आहे त्याला आवड नसते, लय आवड आहे आनंद नाही. आणि ज्याला आनंद नाही का त्याला ह्यातलं सुख घेता येत नाही. कोणी एकदा हात जोडतो. घरी कुरकुर झाली थोडी गुरं बांधताना. ही माझी भाषा कधी तुम्हाला
गुरं बांधताना म्हाताऱ्याला सहज म्हाताऱ्याला हाक मारली, होय ग? म्हातारी म्हणली, काय? माझ्या पुढे एक भाकर टाक. कसं बोलताव सापता हे चालू आहे. म्हणजे तुमचे ध्यान नाही का आपण सप्त्यात चूल पिटवीत नाही ते. म्हातारा मला माहित आहे का, पण ते लाडू आणि ते बालुशाही ते जरा मला सहन होत नाही. माझ्या पुढे भाकर टाक. म्हातारी म्हणली, गुरं बांधा. म्हातारीने गुरं बांधली. म्हातारीनं पंक्ती लावून म्हातारा बसवलं. जेव्हा येडवाकडे म्हातारा जेवलं आणि म्हाताऱ्याला कीर्तनाला म्हातारी घेऊन आली. इथं आल्यावर इथल्या लोकांनी त्या गळ्यात टाळ टाकला. उगच उग मंडपात आलो म्हणलं. टाळ घेऊन जे उभा राहिलं पहिल्यापासून महाराज असा हात बांधून ते शेवटपर्यंत हात सोडला नाही. एवढंच वाकायचं, उद्या गुरं सोडित नसतो. काय किंमत नाही रे. एक भाकर टाक म्हणावून घरच्यांनी पंक्तीला जेवायला बसवा आणून. माझी एका भाकरीची किंमत नाही. काय संबंध आहे माझा? काही फायदा नाही जीवनात. असं ताण घेतला 11 वाजेपर्यंत. त्याला ह्यातलं सुख मिळेल का? नाही नाही. 11 वाजता त्यालाच विचारलं शेजारी, बरं होतं कीर्तन, माझं ध्यानच नव्हतं म्हणलं. त्याला सुख घेता येईल का? ज्याला आनंद नाही का, मी कोणी एक हात जोडतो, त्याला खऱ्या अर्थानं सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. आनंद पाहिजे, आनंद. हे नाही राहिलं, हे युगच विचित्र आहे. चिटकूच देत नाही जीवाला आनंद. आनंदाला खेचून जीव आणायचा प्रयत्न करतो, पण जीवाला आनंद चिटकू देत नाही. हे कलियुगाचा गुणधर्म आहे. किती प्रयत्न करा मरेपर्यंत एकाही जीवाला आनंद नाही. हे कुठंच मेळ लागत नाही. आनंद, छंद आणि आवड एकत्रित राहत नाही. कारण ही भगवंताची लीला आहे. कोठे काही एक आहे, एक नाही. सगळं सगळ्या ठिकाणी राहत नाही. असं आपल्या संसारामध्ये बी तेच घोळ आहे. जमीन आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर जमीन आहे, दोन्ही आहे तर उत्पन्न निघत नाही, तीन आहे तर उत्पन्न निघलं तरी भावात गवत नाही. लय आहे, खायला लय आहे, खाणारे कमी आहे. खाणारे लय, खायलाच काय नाही. जिथं एक तिथं ही कमी आहे, कमतरता आहे. आनंद आहे त्याला छंद नाही, आणि छंद आहे त्याला आनंद नाही. दोन्ही बी आहे त्याला आवड नाही. मान्य महाराज एकत्रित करून आम्ही गेलो कीर्तनाला उभा राहिलो. करायचं का? एकच करा, गा, नाचा आणि उड्या मारा. कोणी एकदा मी पदर पसरतो, नृत्य हे आनंद प्रगट करायचं माध्यम आहे. नीट आहे का? कुठे बी कोणी नाचत नाही. कधी नाचायचं असतं? आनंद प्रगट करायचं माध्यम आहे, त्याचं नाव आहे नृत्य. तुका म्हणे माझं उदंड येवरे, नाचे ना मी पुढे. आनंद प्रगट करायचं माध्यम आहे, त्याचं नाव आहे नृत्य. इथं आलं की नाचा, गा आणि उड्या मारा. नक्की सुख मिळल्याशिवाय राहत नाही. पण कुठं? त्यांच्या संगतीमध्ये. संसारात एकाही जीवाला सुख लागत नाही. मी मगाच तुम्हाला सांगितलं, सुखा लागे जरी करीशी तू तरमळ तरी तू पंढरीशी जाई. तिथं काय? तिथं सुखाचा आगार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. इथं सुख मिळत नाही संसारात एकाही जीवाला. रात्रंदिवस आटापिटा करा, एकही जीव सुखी नाही. रात्रंदिवस दुःखच भोगावं लागतं. अजून जवळ सांगतो, लक्ष द्या. आनंदही संसारात मिळत नसतो असं संतांचं म्हणणं आहे. जुना काय गेला, आता इतकं विचित्र झालं. आनंद मिळण्यासाठी पुण्याची जोड असल्याशिवाय जीवनात आनंदच उभा राहत नाही असं संतांचं म्हणणं आहे. थोडस लक्ष देऊ नाही का? पुण्य नसेल का तर आनंदाची प्राप्ती होत नाही. हे जुन्या काळातलं वेगळं होतं, आता वेगळाच घोटाळा आहे. आता प्रत्येकाचा हेतू आहे श्रीमंत झाल्याशिवाय काही मिळत नाही. श्रीमंत झाल्यावर सगळं मिळतं हा गैरसमज आहे. जुना काळ थोडा पहा. गेल्या 20 वर्षामध्ये पैसे कमी होते पण लोक सुखी होते. नीट आहे का? गेल्या 25 वर्षामध्ये काय प्यायची तारांबळ होती, पैशाची अडचण होती, सगळी तानातान होती, कशाची सुबळता नव्हती, सगळंच अडचणीत होतं, तरी प्रत्येक जीव समाधानात होता गेल्या 25 वर्षात.
आता ज्याला गच मग कळत नाही त्यालाही वाटतं जगात सुधारणा झाली आणि प्रत्येक जण पुढे आला. हात जोडतो. तुम्ही जेवढं पुढे जायचा प्रयत्न केला का तेवढा तुमच्या पायावर दोंडा मारून घेतला असं संतांचं म्हणणं आहे. हे असं नाही पटणार गोष्ट सांगतो. गेल्या 20 वर्षात तसं शेतकरी जर वावरात पेराय निघाला का, लक्ष देऊन आहे का, शेतकरी जर वावरात पेराय निघाला ती बैल तिफन आवत बैल गाडी जोडायचा, नांगणात यायचा आणि पत्नीला सांगायचा बरं का ग ते पेराय चाललोय. पत्नी बाहेर यायची. सावकाश जा, तुम्ही बी ताण घेऊ नका आणि बाईला बी त्रास देऊ नका. भाकरीचा कोरल लावून देते. काळजी होती त्यावेळेस घरच्या माणसाला, घरच्या माणसाची. म्हातारे गेलं टिफन वगैरे जोडली, ते चालू केलं पेरायला. 9 वाजता मुलगा शाळेत निघाला आणि म्हातारीनं 2 भाकरी टाकल्या. डबे नव्हते तवा, कपड्यात होतं, कपड्यात भाकरी बांधायच्या. असं पांढरा सफेद कपडा अंतरला खाली पाटावर, त्याच्यावर 2 भाकरी ठेवल्या आणि डब्यात पातळ आमटी भरली. पातळ इतकी पातळ होते की त्यात काहीच नव्हतं, कारण काही नव्हतंच ना. मी काय का शेंगदाणे कमी, तेल कमी, सगळं कमी. कढीपत्ता तर बघायला नाही. आता कढीपत्ताच वंजळ बरं आहे नसावा असं माझं म्हणणं नाही. किती कढीपत्ता असावा? एका कढीपत्त्याचं 8 तुकडं केलं का 2 लिटर भाजी चांगली होते. नीट आहे का? एका कढीपत्त्याच्या पाण्याचं 8 तुकडं करायचं, 2 लिटर भाजीला पुरं होतं. आता बटाट्याची भाजी असते वर वाटेभर वंजळभर कढीपत्त्याचा पाला असतो. त्याचा असं काढून बघितल्यावर कळतं आत बटाटो आहे. कढीपत्ता नाही, तेल नाही, शेंगदाणे नाही, पातळ भाजी. आणि ते खालच्या भाकरीवर सांडवणे म्हणून म्हातारीनं पापुडा पाळला. एक भाकरीचा पापुडा कळतो तुम्हाला? जुनं होतं जुनं. आता पापोडा वगैरे काही नाही येत भाकरीला. वड सावलीला जेवाय बसलं का पंक्तीत, आता वड सावलीला जरा भाकर आहे का धपाट आहे कळत नाही. पापोड्याची सिस्टीमच बंद आहे. ते कसं झालं काय झालं कळत नाही. पापोडा काढला असा डब्याच्या टोपण्यामध्ये धरला आणि वरनं टोपण दाबलं भाकरी वली होऊ नये म्हणून. 2 कांदे ठेवले, लोणचं असं ठेवलं, ते मिरच्या खेशाचा असा एक हेपसा ठेवला, घट्ट दिली. जा दादाला भाकरी घेऊन शाळेत जा. म्हातारं रानात घेऊन हाक मारली, बाबा भाकरी आणले, ठेवा आंबे खाली. म्हाताऱ्यानं बैल सोडली. हात जोडतो, लक्ष द्या. ते बेर बघायचं असतं तुमच्याकडे माहिती आहे ना. ते ओल्यामध्ये पेरायचं असतं आणि ती वळल्यावर चिखल लागतो म्हणून हाताने बघायचं असतं. मनकाकापर्यंत चिखलानं हात भरतात आणि ते बियात हात घातला का ती पांढरी पावडर बियाला लागलेली असते. ते चिखलावर पांढरी पावडर बसलेली असते. म्हातारा हात धुत नाही, पाणीच नव्हतं. म्हातारीने धोत्राला हात पुसला असं. बैल सोली, कमरे इतकं गोळ होतं बांधाला तालीला. एका मिनिटात हातावर तसल्या हातानं 1 भाकर खाल्ली आणि बैल तिकडून तालीत पाण्यावर आणली. पावसाचं 4 महिन्याचं लाल भडक पाणी साचलेलं आणि म्हातारा तालीवरनं पाणी प्यायला आलं. गवताच्या बेटावर म्हातारा बसलं, जसं ते लाल भडक पाणी वारलं, 4 वंजळी पाणी पेलं का नाही. तुम्ही जुनी माणसं आहे माहिती आहे ना. वावरात जर शेतकरी पेराय गेला का तर घरनं पाणी पित नव्हता, वावरातलंच पाणी पित होता. तरी सुद्धा वर्ष गोळी खात नव्हता. नीट ऐका जरा. पावसाचं पाणी साचलेलं 4 महिन्याचं जर पेलं का तरी वर्ष आजारी पडत नव्हता. आता ज्याला गच मग कळत नाही ते बिस्लरी घेऊन हिंडतंय. घेऊन नये असं माझा दावा नाही. रात्री एक बिस्लरी घेऊन माझ्या मोरून इकडे काय करत असतो, हरिपाठ करतो म्हणला. मन केलं त्यांना चालू. इथं असतो काय म्हणलं हरिपाठ. माझ्या पुरता म्हणे एक अभंग एक मला त्यांना चालू केलं. त्याने मुक्तिचारी साधिल्या पुण्याची गणना कोण करी, वेशास्त्र बारी बाह्य सदा द्वारिकेचा राणा पांडवा घरी. म्हणजे हे कल्लं मान केलं येईल ना करायकडं असतं म्हणलं. ते कल्लं त्याला हिकललाच हरिपाठ येतो तरी एवढं आहे. पिऊ नये असं माझं म्हणणं नाही. हात जोडतो. जेवढं सुधारण्यात बदल केला का तेवढं दुःख तुम्ही तुमच्या पायात. 20 वर्ष झाली, 20 वर्षात जास्त दिवस नाही झाले. इतका बदल केला, इतका पुढे जाण्याचा अट्टहास केला. एकही जीव एक बिगर गोळीचा राहिला नाही. आज प्रत्येकाच्या खिशात गोळी आहेत, एक गोळीच खात नाही असा ह्या युगात माणूसच नाही. प्रत्येकाला गोळी खायची वेळ आली. याचं एकमेव कारण मी आता सांगत होतो, पाप. जसं पाप वाढल का तसं आजार वाढत असं संतांचं म्हणाय. तुका म्हणे पापे
हे ती रोगाची रूपे, रोगाच्या रूपानं पाप पुढे येतं आणि जेवढं जेवढं पाप जास्त तेवढं आजार जास्त. पापातून बाहेर निघायचं कलियुगातलं सोपं साधन आहे भगवंताचं भजन आणि ते त्यांच्या संगतीत एकदा गेलं का ते आनंदानं करणं गरजेचं आहे असं तुकोबारायचं म्हणणं आहे. नाचा गा आणि ओळ्या मारा, नाही भजन केलं तर नामाशी विनमुख दोन पापिया हरिविना धावया नपवे कोण, हरिविना धावया नपवे कोण, हरिविना धावया नपवे कोण. भगवंताच्या प्राप्तीचं कलियुगातलं सोपं साधन ते संतांच्या जवळ गेल्याशिवाय मान प्राप्तच होत नाही. हे कसं जा छंद आनंद आवड घेऊन जा, गा नाचा आणि उड्या मारा, नक्की सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने, कारण सुखाच्या प्राप्तीसाठी वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही ने विठोबा रखो माझे. अरुण महाराज आणि विठ्ठल महाराज वैष्णवा संगाती सुख वाटे जीव, वैष्णवा संगाती सुख वाटे जीव, एकनाथ महाराज सोनवती म्हणा
संगती सुखवाचे जीवानी कमी देवा काही नेने गाये नाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने. मान्य महाराज त्यांच्याजवळ सुखाय द्यायला तयार आहे. गेल्या गेल्या फुकट मिळतं. 3 गोष्टी घेऊन जा. छंद आनंद आवड. गेल्या गेल्या प्राप्ती होईल पण अजून एक अडचण आहे. काय अडचण आहे? हे तर एकदा आलं का लाजायचं नाही असं संतांचं म्हणणं आहे. कारण जीवाचा स्वभाव आहे जिथं लाजायचं का तिथं लाजत नाही. जिथं लाजायचं नसतं तिथं लाजल्याशिवाय राहत नाही. हे तर एकदा आलं का लाजायचं नाही. टाळी वाजवून म्हणा. वाजवा टाळी. आता नाही तुम्ही त्यावर ध्यान देत नाही जरा. असं किती आरडो कुणी बोलू द्या तरी पुढची माणसं टाळी वाजवत नाही असं संतांचं म्हणणं आहे.
आणि बाहेर दोन पोरं असं चौकात उभा राहिली, दोघं चौघं असावी आणि गप्पा मारताना एखादा विषय चांगला आला का मग ते असं हात एक जण मोहर घेत आणि वरनं दुसरं असं टाळी देत. तुकाराम महाराज म्हणे तुम्हाला हिथं वाजवताना काही लाज वाटते, बाहेर असं मनसोक्त टाळ्या वाजवता, इथं हातावरी हात हासोनी या फळी वाजविता टाळी आलं का लाजायचं नाही, इथं घरी ठेवून या लाज. दुसरं भयनाम भीती, भीती इथं बाळगायची नाही, कारण सगळ्या मला वेळ नाही, सगळ्यात जास्त भीती मरणाची आहे. तुकाराम महाराज सांगा इथं मरणालाही भ्यायची गरज नाही, इतकी पाळवर आहे. मरण सुद्धा येऊ शकत नाही, इथं भ्यायचं नाही, शंका घ्यायची नाही, कारण संशयावनी थोर अनेक नशे पाप घोर विनाशाशी वाघोर प्राणियाशी. संशय तयार झाला की विश्वास संपतो, विश्वास संपला की संशय तयार होतो, इथं शंका घ्यायची नाही. चौथं मान, ही मानाची जागा नाही, मानाची जागा तिथं असते, तिकडे गेल्यानंतर मान, पण तिथं मान घेत नाही, इथं मान मागितल्याशिवाय राहत नाही. ही चारीच्या चारी गोष्ट त्याग करा. अभंगाचं तिसरं चरण चार गोष्ट त्याग करा. लाज, भय, शंका आणि मान हे सोडल्याशिवाय ह्याच्यापेक्षा वेगळं साधन नाही. एकच साधन आहे, सोडा त्या तीन गोष्टी घेऊन या, गा नाचा आणि उड्या मारा, नक्की सुख मिळल्याशिवाय राहणार नाही. मान्य महाराज, पण ते घोटाळाच आहे जरा, हे सुटत नाही ते मिळत नाही. ही चारही गोष्टी आपल्यापासून दूर जात नाही आणि ते तेनी मिळत नाही. छंद, आनंद आणि आवड. पण असा योगायोगाने वेळ लागला तर साधू भेटत नाही. चुकून एखाद्याला आनंद आहे, कलियुगात आनंद मिळतच नाही, आणि जर एखाद्याला मिळाला तर दुसरा मिळवू देत नाही. हे कलियुगाचा घोटाळा आहे. एखाद्याला मिळालाच का आनंद, दुसरा त्याला मिळवू देत नाही. आता छंद, आनंद आणि आवड तिन्ही घेऊन आलो, सुख मिळल मिळल, पण आमचं कसं होईल? तुकाराम महाराज, तुम्ही तुमची काळजी करू नका, कारण तुमच्या काळजीनं तुमच्यात बदल घडत नसतो. हात जोडतो, लक्ष द्या. आपण किती बी रात्रंदिवस काळजी केली का सुख मिळत नाही, आणि किती बी रात्रंदिवस काळजी केली का श्रीमंत होत नाही. काळजीनं श्रीमंतही होता येत नाही, काळजीनं सुखाचीही प्राप्ती होत नाही.
कसंही असू द्या, काळजीनं पुढं मागं सरकता येत नाही. मग काळजी करायची नाही म्हणता मग राहायचं कसं? मी देवाला सांगतो ह्यांना जरा बरं सांभाळा, 2 मिनिटात सांगतो. देव सरसगट सगळ्याला सांभाळतोच, पण एकदा इकडं आलं का सायासानं सांभाळ असं तुकाराम महाराजांचं म्हणायचं. सायास म्हणजे 8 हायास सर्वांना सांभाळतोच, पण एकदा इकडं आल्यावर सायासानं सांभाळा. वारकरी जीव घालणं वेगळं आणि जावाई जीव घालणं वेगळं, दोन्हीतला फरक कळतो ना. वारकऱ्याला हाय असं आणि जावयाला 8 आनं. मी रात्री कार्यक्रमाला गेलो, सांगून 2 मिनिटात सांगतो. कार्यक्रमाला गेलो जेवायचं राहिलो, म्हणजे कोणी म्हणलंच नाही जेवायचं का. आलो असं त्यांनी कोटोराला केलं चालू, आलो असं चालू झालं. कोणा मेन 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 2-3 होती नाव दिला आणि गेली निघून. आलो बस रे, कोणा कवा नाही रे बाबा. चेहरा पल्ला जरा भूक आलती ना. 11:30 वाजल्या, सगळी गेली निघून. मंडपात एक पाऱ्याचा येणा घेऊन असं मिडील टेकून बसलो होतो, उभा राहिलो होतो येणा पाऱ्याचा घेऊन. मी नाराज झालो, निघालो. काकत फेटा होत त्यांना बघितलं, मला महाराज आहेत काय? म्हणलं होय. दर्शन घेतलं येणं करायचं. मी निघालात का? म्हणलं झालं का जेवण? नाही राव. जेवण केलं नाही? नाही राव जेवलो. खरं जेवण नव्हतं म्हणलं. खरंच जेवण नाही राव. जाऊ द्या म्हणलं, मी परगाव जाय राव म्हणलं. तुम्ही नका आता, तुम्ही जाता ना घरी जाऊन जेवतो. लांब आहे राव म्हणला, घरी जाऊन थांबा म्हणला. आणि त्याने एका 2 पोर लाख मारली. खंडू हे पांडू पांड्या म्हणला, आव म्हण नको रे, येणं गळ्यात टाकते म्हणला. ते आता कीर्तन सुटल्यावर येणं करायला कोणी ओ म्हणेल काय? तुम्ही कोणाला हाक मारता का? तुमच्याकडे आता काकड्यापर्यंत कोणी येत नाही. थांबा मला त्यांनी जाणत्या माणसाला हाक मारली. काका दुसरे किलो होतो, दोघंच हुशार बसलो त्यांना. झालं म्हणा ते येणं काही काय अडकते बघा. एकदम पळत आलं. काय ना म्हणलं आपल्याला महाराज जेवायचं राहील राव म्हणे. त्याने जे माझ्याकडे राखा बघितलं तेवढ्यावरच ओळखलं हे बी जीव घालीत नाही रे. पण लोकांच्या गावात काय बोलायचं काय? मला म्हणला जेवण केलं नाही? नाही राव. कवा आलता म्हणला? म्हणलं पाहुणं लवकर येत नाही का? मला दम देऊ नको, मी घरी जाऊन जेवतो. पण ते येणं करायची म्हणजे नाही करावं, 2 घास खात्याला नाही करावं. एवढा मोठा खर्च केला आणि बेन जेवता लोक गेल्यावर काय राहिलं मला सप्त्यास. पण त्याला नाही येला झाला. चला म्हणलं बरं. ती मोहरं मी मागं मंडपाच्या बाहेर गेलो. मला हळूच म्हणलं भाई महाराज म्हणलं काय खरंच जेवण करायचं का चहा घेता? दोन्ही पोचलं राव. मला नका नेऊ पुढं. चला म्हणला. गेलो, त्यानं दरवाजा वाजवला. आधी काकूनं दरवाजा उघडला. काकूनं दरवाजा उघडला, काकूनच त्यांना विचारलं होय वर काय म्हणजे कोण आहे ते म्हणला मागाचं महाराज. चहा करायचं काय? ते म्हणलं नाही. मग ते म्हणले आपल्या स्वयंपाक सप्त्यात नसतो घ्यावं. ते म्हणला मलाही माहित होतं, पण माणसात नाही म्हणा येईना म्हणून आणलंय. कालची परवाची शिळी भाकर एखादी बघ हाय म्हणली, सप्त्यात आणलेली भाकर कुत्र्याला न्यायची होती पण घरी राहिली. शिळी परवा दिवशी कुत्र्यासाठी कुठे चुली पेटा म्हणजे सप्त्यात कुठे करून न्यायचं 2 भाकरी 1 भाकर. वाढ 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 असू दे बसा. म्हणलं कस तरी मेळ लागला. बसलो, घोगड टाकलं, घोगड्यावर बसलो. ते जर्मलच्या ताकलीत भाकर ठेवली आणि त्याच्यावर मोकळी चटणी ठेवली. पाणी ठेवलं, चटणी एकदा बघितलं, घरमालकडे एकदा बघितलं असं. पण ते आधी हा झालं नाही. नवीन आले सप्त्यात, ह्याला कुठलं एवढं. मी चालू केलं जेवायला. मी हात जोडतो, तुम्ही शेतकरी आहात ना. शिळ्या भाकरीचा मोकळ्या चटणीचा मेळ लागत नसतो है ना. मी भाकरीवर भरली चटणी, अशी शिळ्या भाकरीवर चटणी भरली, पण तोंडात घास घालताना भाकरीने चटणी सोडून दिली. वांगा केला, दुमटी केली भाकर, शिळी भाकर अशी पुन्हा भरली, पुन्हा सोडून दिली, कारण त्याला मेळ लागत नाही. मोकळ्या चटणीला ताजी भाकरी म्हणजे गरम लागते. गरम भाकरी महाराज असे मोकळ्या चटणीकडे नेली, थोडी चिटकावली का रेकामी येत नाही, चटणी घेऊनच येते. माझं हुकलं सगळं. मी सहज म्हणलं काका काय थोडं तेल मिळेल का? मग ती मला तेल आण. काका म्हणलं का रक्तावली करे हे आपल्यात येईल, आपल्यात काय तेल नाही का? पण त्यांच्या आवाजाला हे काय होईल म्हणून हे तेल देत नाही रे. मी धक्क्यात पाणी वाचलं, 2 घास खायला आणि त्यांचा थरला जावा यायला. काळ भांगार मानकाटा पत्र हात झाला त्याला
थोडा मी उंबऱ्यातच ओळखलं. मी म्हणलो पांडू आहे काय? ते म्हणला होय. म्हणलं इकडे कोणीकडे? म्हणलं तुम्ही. मी म्हणलो कार्यक्रम म्हण तू सासरवाडी आहे म्हणलं. ही म्हणजे हीच घर आहे म्हणलं. 2-3 दिवस झाले या म्हणते की म्हणला मला येणं झालं ना. आज बी निघालं म्हणला गाडी चेन तुटली हो का म्हणला हात. म्हणलं हात धुवा करायची पण काय चटकन चल चांगला काय एक नंबरचा. त्यानं लगेच हात धुलन माझ्या पैसे बसले. म्हणलं काका अजून एक ताट आणा. ते मला नाही असू द्या 2 घास खावा. तुमचे तुम्ही ओळखा. नाही म्हणलं आणा. म्हणलं वारकरी पंगत आणा 2 घास. 2 घास आणा म्हणल्यावरती दुसरी एक अर्धी भाकर आणि चटणी आणली. घर चालू पांडू. त्यानं 1 घास मोडाला आणि सासऱ्यानं हात जोडायला. ते म्हणलं महाराज. म्हणलं काय तुम्ही जेवा पाहू ना पुन्हा जेव त्याला. म्हणलं पांडू कसं त्याला माझं मोडा येईना. सासूबाई आल्या मला म्हणलं महाराज म्हणलं काय तुम्हाला गडबड आहे. म्हणून तुम्हाला कोण म्हणलं मला गडबड आहे? मला गडबड आहे नव तुम्हाला आम्ही जायचे. तुम्ही 2 घास खाऊन जा पाहुणं पुन्हा जेव त्याला. मी जेवलो. मी हात जोडतो. आणि पाहुणं बी जेवले 1 तासानं. मला हाय असं जेवण दिलं आणि जावयाला 8 तासानं जेवण दिलं. पदर पसरतो. लक्ष द्या. अख्ख्या जगाला देव हाय असं सांभाळतो पण एकदा इकडे आलं का सायासानं सांभाळतो. सांभाळत नाही. प्रत्येक जीवाचा करीतो सांभाळ. प्रत्येक जो जीव आहे का त्याला अन्न दिल्याशिवाय आज बी देव जेवत नाही. अख्ख्या जगाचं भरण पोषण करतो म्हणून त्याचं नाव विश्वंभर आहे. एके दिवशी रुक्मिणी साहेबांनी जेवण तयार केलं आणि कृष्णाची वाट बघत बसल्या. स्वयंपाक ताजा उंबऱ्यात उभा राहिले. आता येतील देवाचं आगमन झालं आणि टाइम भरून दिला. देवा बोला स्वयंपाक ताजा आहे जेवायला बसा. म्हणजे थोडं थांबा. ताजा स्वयंपाक आहे थांबा म्हणलं तर तेव्हा माघारीही बोलायचा रिवाज नव्हता. थांबा म्हणलं की थांबत होती. जुनं आहे. आता ताकद नाही असं आडवं बोलायची. 5 मिनिटं रुक्मिणी थांबल्यानं पुन्हा विचारला हो स्वयंपाक ताजा आहे. वाढा वाढलं. बसायला 1 पाट टेकायला 1 पाट ताटाखाली 1 पाट दोन्हीकडे 2 तांबे. रुक्मिणी साहेब पुढे बसल्या होत्या. 5 पाकोना स्वयंपाक होता. सगळं स्वयंपाक वाढला. पाणी फिरवलं. पोंडलिका झाला. देवाने 1 घास खाल्ला आणि मग रुक्मिणी चालू केलं मोहर बसून होय व काय अर्धा तास झाला स्वयंपाक करून. थांबा म्हणण्यात अर्धा तास तुम्ही लेट केलं. तास स्वयंपाक शिळा केला. एवढं थांबायची गरज काय होती? देव म्हणले रुक्मिणी बरीच माणसं जेवायची राहिली होती. कुठले बरेच जीव जेवायचे राहिले असल्यामुळं मला अन्न खाता येत नाही. रुक्मिणी म्हणले असं कसं? तसंच असतं. कसं असतं? प्रजा जेवल्याशिवाय राजा जेवायचा अधिकार नसतो. लक्ष देऊ नाही का? प्रजा जेवल्याशिवाय राजानं जेवू नये. कृष्ण सांगतात रुक्मिणीला. अख्खा कुटुंब जेवल्याशिवाय कुटुंब प्रमुखानं जेवण करू नये. लेकरं बाळा जेवल्याशिवाय मायबापानं जेवू नये. पती जेवल्याशिवाय पत्नीनं जेवू नये. तुम्ही लय ध्यानात ठेवायचं नाही. वेळ नसतो अडचण नसते होय म्हणायचं चालायचं. अख्खं जग जेवल्याशिवाय देवानं जेवू नये. म्हणजे बरेच राहिले होते त्यांना अन्न दिल्याशिवाय मला अन्न खाता येत नाही. रुक्मिणी म्हणल्या बरं सगळ्याला तुम्ही अन्न पोचवता? म्हणले हो. कोणी उपवाशी? आता कोणी नाही. सगळ्याला अन्न दिलं मग जेवायला बसलो. रुक्मिणीनं 1-2 महिने इसराळी फोडू दिलं. एक स्टीलचा डबा घेतला. लक्ष द्या. स्टीलचा डबा घेतला. स्टीलला शिवून सोफानं आवडलं. उपऱ्यानं घट्ट बांधलं. कॅरी बॅग मध्ये पुन्हा घातलं. एका पिशवीत घातलं. पुन्हा उपऱ्यानं गुंडाळलं आणि खुंटीला अडकावलं. देवाचं आगमन झालं. ताट वाढलं. 2-4 घास खाऊ दिलं. मग मोहर बसून चालू केलं. देवा काय गेल्या महिन्यात काय म्हणला होता? देव म्हणले काय की सगळ्या जीवाला अन्न दिल्याशिवाय नाही खात नाही. म्हणले बरोबर आहे. आज कोण राहिले का बघा? म्हणजे कोण नाही. ध्यानात आणा. म्हणजे कोणी नाही. थांबले. देवन ती पिशवी घेतली काढून. पिशवी खुंटीची काढल्या रुक्मिणीला कळलं डबा जल लागतोय. पण आता इलाज नव्हता. मागे सरता येत नव्हता ना. खोल म्हणल्यावर ते डबा सोलला असा आपल्या डाव्या तळाटावर ठेवला. वजू हात वरनं टाकला आणि आपल्या कल्ल्या बाजूनं थोडं टोपण उघडून बघितलं डब्याचं. रुक्मिणीनं डब्याचं टोपण उघडल्या कळलं साखरण डबा गच भरला आणि मुंगळं जगून झोपी गेले. तसंच टोपण दाबलं. फरशीवर ठेवला जी ढकलला डबा उतरणीला गेला मागे. फरशी भारी असेल त्यांच्या घरची. देव म्हणले रुक्मिणी काय झालं? उग म्हणले होते जेव्हा. देव सांगतात रुक्मिणी हात जोडतो. लक्ष द्या. मी दगडातली जीव घालतो. दगडातली. डब्यातली कुठे घेऊन बसलीस? हत्ती एवढा दगड असतो रुक्मिणी माळावर. हत्ती एवढा. पाषाणाचं हत्ती Saya
भैसला दरदूर दरदूर म्हणजे बेडूक मोठा असतो हत्ती एवढा दगड पाषाणाचा आणि त्या पाषाणाच्या दगडाच्या पोटात बेंडकुळी आहे रुक्मिणी आणि त्या बेंडकुळीला त्या बेंडकुळीला श्वास घ्यायला जागा नसते रुक्मिणी श्वास चौकुंड असं ओतल्यासारखं पाषाण असतं रुक्मिणी पण त्याची बी भरण पोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे सर्वांनाच विठ्ठल